नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे हरिश्चंद्रगडला ट्रेकिंगला. तर पूर्ण ट्रिप मी दाखवीनच. चला निघूया. तर आता सगळे बसले आहे गाडीत. ड्रायव्हर बघा कोण आहे, हे आमचे लीडर आहेत. ओ शॅगी भाऊ, ओ शॅगी भाऊ, तोंड दाखवा, तुमचं तोंड दाखवा. एवढे व्ह्यूअर्स बघतायत. गोबे आहे, अबू आहे, सरू आहे, हे थांब हा जयू आहे. जयू बघा काय घेऊन आलं आपल्यासाठी, पूर्ण ट्रिपसाठी एक स्टिक घेऊन आलं, सेल्फी स्टिक. त्याला लाईट पण आहे. आणि आम्ही निघालोय. आता आपण आलो आहे इकडे. सकाळ होत आली आहे, थोडा उजेड होत आलाय. कुठे पोचलो आहे एक मिनिट पाहू. पोचलो कुठे आहे आपण? भिवंडीला आलो आहे. झालं काय? तर चाय वगैरे पिऊन झाली आहे, पाणी वगैरे घेतलं आहे. परत निघतोय आता. भेटूया. आणि ही बघा आपली गाडी, दीप भाऊंची गाडी आहे. आणि हे बघा दीप भाऊ बघा, स्मार्टी ना, स्मार्टीच आहे भाई. तर आता पोचलो आहे आपण. जेवल्यानंतर पूर्ण ढवायला पूर्ण गाडीमध्ये झोपून गेलेलो. आता उठलो तेव्हा आता सगळे गायब आहेत. हे बघा सगळ्यांनी काय काय खाणं ठेवून वरती बनवला. मॅगी, हे लिटल हार्ट बिस्किट वगैरे चायसोबत खायला. द्राक्ष घेतले, कलिंगड घेतला, हा माझ्या गळ्यात मारणार आहेत. आणि स्वीट पोटॅटो आहेत. अजून काहीतरी घेणार बोललेलं आहे लोक. हां, कांदा भाजी बनवायला, भाजी आणि सामान घेणार होते, पण बघूया यांनी काय घेतलं नाही वाटतं. बघूया आतमध्ये जाऊन काय करते. इथे वाटतं डॉर्मेटरी घेतात आपल्याला. आता थांबलो आहे इथे खाली, गडाच्या खालीच बसलो आहे. चहा वगैरे प्यालो, लिंबू सरबत प्यालो. आता थोडा आराम करतायत सगळे. ते बघा आतमध्ये पण 3 लाशा पडल्या आहेत. आणि आम्ही बसलो आहे इथे. आणि पाठचा व्ह्यू हा बघा, हा आहे. मोबाईल येणार नाही सारखा. चार्जिंग कर, वरती बोलशील अरे हा व्ह्यू आहे, तो व्ह्यू आहे वरती. अरे आता थांब, लावतो थोड्या वेळाने छान. कसं वाटतंय तुला बघ तिला इथे येऊन? मला बोल लागतं. चला ना यार, जेवढ्या लवकर जाणार तेवढं चांगलं. वरती व्ह्यू आहे रे. 5-6 चल ना, हे सागर राहूया. थांब ना, 3 ला निघूया बोलले ना. 3 ला चालेल, चल 3 वाजता. 2:20. आणि हा घोरतोय. हा झोपून बोलतोय चला, हा फक्त बोलतोय चला. हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी पोचलो आहे. तर इथून आम्ही ट्रॅकिंग चालू करू. सगळ्यांनी बॅकपॅक केले आहेत. सगळे जे एक्स्ट्रा सामान घेतलेलं सगळ्यांनी स्वतः डिवाइड करून बॅगेत टाकलाय. टेंट घेतल्यात 2. आणि हा व्ह्यू आहे. आपण वरला एकदम टॉपला जाणार आहे. सगळ्यांनी तोंड विंडून फक्त मस्त फ्रेश झाले. मस्त ट्रॅकिंग होईल आता. मी संध्याकाळी सनसेटपर्यंत पोचू. सनसेटपर्यंत पोचू आणि पूर्ण ट्रॅकिंगचे सगळे पूर्ण स्टार्ट टू एंडच घ्यायला ट्राय करीन. पूर्ण काय काय होतं, हसी मजाक वगैरे सगळं. ट्रेकिंग चालू केली आहे. आता दम लागायला लागला. 5 मिनिटातच
ही हालत आहे. हे बघा घाम बघा. मी थांबलो तर सगळ्यांनी दम खाल्ला. काढण्यात येत आहे. हे बघा ब्लॉगर काय ऐकत नाही. दमले. दीप एकटा वर गेलाय. दीप रानटी आहे आणि माझा घाम बघा घामटा निघालाय. हसतो काय हा बघा हसतो. हा बघा याच्या 12 वाजले. स्टार्ट केलंय. दम खाते निघतोय. थांबलोय ते सगळे गेल्यात वर. आम्ही दोन मिनिटाचा स्टॉप घेणार. थांबणार 2 मिनिटासाठी दम खाणार मग चालणार. कारण उभी आहे पूर्ण ट्रेकिंग. थोडंसं चालून दम लागतं भरते. हसू कशाला नको तू बी हसता उगाच. ते बघ बघा केवढं वर आलो. असं नाही आम्हाला सगळ्यांनाच दम लागतोय छोट्या अंतरावर. सगळी लोक थोड्या अंतरावर थांबतात. घामटा निघालाय. व्ह्यू बघा पाठी वरपर्यंत जायचं. आता तिथे वरती दिसतंय बघा. इथे स्टॉप घेऊ परत. चला घेऊ बघा. हे बघा आता दुपारचे 3:40 झाले. तर कधी पोचणार तो पण टाईम सांगेन. म्हणजे तुम्ही अंदाज लावा किती वेळात आम्ही पूर्ण वरपर्यंत पोचलो. हा साधा रस्ता आहे. डिफिकल्ट आहे तिथून जाऊया. त्यांना वर भेटूया. चला स्टार्ट. ते आलो आहे. हे जे डिफिकल्ट शिडी भेटली आहे. शिडीपर्यंत पोचूया आणि दम खाऊया. हा बघा व्ह्यू. वाव त्यांच्या इथपर्यंत जाऊया आणि थांबूया. थांबलोय ते परत वर. दम खातो थोड्या वेळाने दम लागतोय. पण हवा लागते ना वर गार. परत असं वाटतंय पुन्हा रिचार्ज झालोय. शिडी आली. हे आता इझी करून ठेवलंय की शिडीने चढायचं डायरेक्ट वर. नाही तर दगडावरून ट्रेकिंग करायची. ते आता शिडी नाही जमणार. हे बघा ही अजूनही अशी आपल्याला आता ह्यानी जायचं आहे. शिडी चालायला घेतली आहे. वरून गोव्या आवाज देतोय. चला लवकर. बघा व्ह्यू. ह्या शिडीवरून चढतोय असं. ही जगानी सगळी ताशिडी तीन दाखवतं. ते वरती आहे. तिथून स्टार्ट केलेला. एकदम तिथे तो माणूस चालता तो स्टार्ट केलेला आपण. आणि ह्याच्यावर जायचं आहे आपल्याला. अजून खूप अंतर आपण गाठलं आहे.
थोडंसंच बाकी आहे. चला. हर हर महादेव. काय सांभाळून काय नाही झालं. फोन पकडू, टिपा सांभाळू. अरे मला दिसत नसेल, हा झोला आहे पाठी, त्यात मोठा कलिंगड आहे, त्याचं अर्ध वजन आहे. तसं सगळ्यांच्या बॅगमध्ये थोडं थोडं काय 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 सामान आहे. वरती आम्ही खायला वगैरे बनवू, असं फ्रूट्स वगैरे पण आहेत, मस्त एन्जॉय पण करू. मेन म्हणजे शिवलिंग आहे ते 4 पिलर्स आहेत, त्यातले 3 पिलर्स तुटले आहेत, 1 पिलरच उरला आहे, त्याच्यावर ते पूर्ण उभं आहे आणि त्याच्या खाली शिवपिंड आहे. ते शिवपिंडच्या आजूबाजूला पूर्ण पाणी आहे आणि असं बोलतात की ते 4 स्तंभ आहेत, ते आपले 4 युग आहेत ते दर्शक. आणि त्यातले ते 3 पिलर तुटल्यात ना, असं बोलतात सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर युग, हे 3 युग झाले. ते पिलर एक एक करून युगांप्रमाणे तुटले आणि जेव्हा आता कलियुग संपेल, जे आपलं युग आता सध्याचं आहे, तेव्हा तो 4था पिलर पण तुटणार आणि असं बोलतात सृष्टी संपणार वगैरे. काय बघू तेव्हाचं तेव्हा. तोपर्यंत चाला. भारी, एकदम भारी. म्हणजे कॅमेरामध्ये तसं रिअल आहे तसं दिसत नसेल बहुतेक, कारण हे पूर्ण उभं आहे आणि कॅमेरा त्याच्याप्रमाणे असं वर खाली करते. आणि केवढा वर खाली आहे ना, मला इकडे येऊनच समजेल. पूर्ण उभी ट्रॅकिंग आहे. हे बघा दरी आहे डायरेक्ट. भारी जागा आहे. चला थांबूया नको जास्त. सरू बसला आहे इथे ना, आम्हाला इथे जागा भेटली, इथे झोपून आता हा व्ह्यू घेणार. चला बघा इथून आलो आपण आणि इथे असा एकदम प्लेन असा पूर्ण दगडाचा एरिया आहे. सगळी माणसं बसली आहेत, रेस्ट करत आहेत. इथून आहे बघा, इथे ते पूर्ण खाली आहे. आय थिंक पावसाळ्यात इथून पाण्याचा धबधबा वाहतो. म्हणून दगडं आणि पूर्ण चिकणे आहेत, सपाट आहेत. याच्यावर झाडं वगैरे असं नाही, गवत वगैरे. भारी. आणि हा बघा व्ह्यू. इकडे आपले बसलेत आबू आणि ते आता 20 मिनटं टाईमपास केला आम्ही. सगळे निघालेत वरती. थोडं कन्फ्युजन होतं की इथूनच रस्ता आहे तो जुनावाला. इथून थांबलो आहे ते बरं डाऊटफुल आहे, ही वाट आहे की ही वाट आहे. आणि राईटच सांगितलेला, पण आता इथून राईट नाही मारू शकत, इथून डायरेक्ट वर टॉपला जायला लागणार, तिथून राईट मारायला लागणार. हे लोक मजा घेत होते, पण मी बरोबर आलो एकटा एवढा वर पूर्ण तिथून खालपर्यंत वरपर्यंत. इथून ना जरा मला भीती वाटते. हा दादा आला आहे, हा दादा शिड्यांसारखा चढला एकदम आरामात 2 मिनटात. हा दादा दाखवेल पुढे. दादा जरा हे घेऊन चढशील काय? थँक्यू. हे बघा मित्रांनो, ही अख्खी तिथून खालपासून अशी उभी ट्रॅक केली आहे पूर्ण. आणि हा दादा भेटला आणि सीन काय आला, इथे ना इथपर्यंत आलो मी आणि वरती काय दिसतच नव्हतं, असं सगळं उभं. मी बोललो अटकलो आता, तर पुढे काय होणार. हा दादा पाठवून आला आणि शिड्या चढतो ना आपण तसा आरामात दांदून पूर्ण वर फेक आहे बा, चालू या साईडला फेक. आणि शिडीसारखा दंदन मला बघा इथे पोचवलं पूर्ण टॉपला. फुल भारी सीन. आणि सगळे आता येत आहेत हळूहळू. फुल शाळा आहे खाली, पण बसून इथे त्यांची शाळा बघूया अशी येत आहे. पण सीन काय आहे, दरी आहे, भीती वाटते उभा आहे तर. पण कसं सरकला पण ना कोण तसं डायरेक्ट असं खाली जाईल असं नाही, थोडासा धडधडत असं थोडासा अंतर गाठेल, पण एवढं काय असं जास्त लागणार वगैरे नाही.
किंवा एवढा पाय सरकणारच नाही, कारण हा दगड आहे ना, हा ह्याच्यावर ना आपली पायाची स्किन आहे ना अशी चिपकते ना, असं आहे म्हणजे एकदम मस्त ग्रिप बसते. ते तुम्ही शूज वगैरे घालणार ना, तर हे घास वगैरे आहे मध्ये ते थोडंसं स्लिप मारतं, पण पायाची ग्रिप बेस्ट आहे मी त्या बोलतो. जवळून दाखवतो द लायन किंगची गुफा बोलणार होतं. जरा झूम काढतो. आहे ना त्याच्यावरती बघा अजून वर आहे, लाशा पडल्यात. हे बघा जाऊ 5 मिनिटं घेतो दम. लोक तिथे थांबलेत, त्याच्यासोबत आम्ही पण लटकलो. इकडेच दम खात उभा आहे. हा दादा परत भेटलाय. आम्ही याला विचारू, ऐक ना दादा, मी काय बोलतो, आता आम्ही असे आलो, तुला आम्ही जिथे भेटलो तिकडून मंदिर केवढं लांब आहे? आता मंदिरात जायला इकडूनच जायला. अच्छा, म्हणजे त्या रस्त्याने ना. तर मग म्हणजे तिथे खाली आहे ना मंदिर? नाही, मंदिर या साईडला. या साईडला, म्हणजे आम्ही आता डायरेक्ट हे पहाड आहे नाही का? हा त्या साईडला पाठीमागे, आणि ह्या साईडला कोकणकडे आहे. हा, ते वरती दारामध्ये आहे. मला दाखवतो. इकडून खालून आम्ही ट्रॅक करून आलो डायरेक्ट. मंदिर तिथे आहे त्या डायरेक्शनला, आणि ह्या साईडला पूर्ण असं, ह्या साईडला पूर्ण फिरून इथे कोकणकडे आहे, आणि मंदिर खाली आहे. आपण रिटर्न जाताना तसं जाऊ, आणि तसं मग मंदिराचं दर्शन घेऊ. चल, थँक्यू दादा. हे बघा, ही पर्पल लेअर दिसते, पिंक. ती आता संपायची आधी पण फटाफट थोडे घाईत जाऊया. सनसेट बघा, व्ह्यू बघा, एकदम राहावंच आहे. वरती आहे, इथून हे बघा, हे फिरून गेले, इथून शॉर्टकट मारला परत. इथे टेंट वगैरे लागले. हे बघा, अजून एक शॉर्टकट इथून जाणार होतं, आणि इथून आलं, इथून डायरेक्ट शीट आहेत, डायरेक्ट वरती फुल वाईब. काय हे बघा, ह्या टेंटवाल्यांना तर मस्त मजाच असणार. एकदम बाजूलाच आहे, टेंटमधून बाहेर निघालं, एक शिडी चढलो अशी, आणि पोचलो. बघा कुठे आहे बघा आपण, भाई साहब. हा व्ह्यू घेण्यासाठी आपण एवढा वर आलो. पहिल्यांदा लिंबू सरबत पिऊन सगळ्यात चांगलं वाटत असेल ना पेक्षा. जयू, सागर, लिंबू सरबत चांगली की दारू? फुल फ्रेश आहे सागर, बघ ना, पहिल्यांदा या टायमाला फ्रेश आहे पूर्ण, असं दिसतंय. चला फटाफट. A few moments later. पण वरती टॉपला आहे, टेंट लावणार इथे आपण, आणि इथून खाली जायचा रस्ता आहे, तिथे खाली मंदिर आहे. तर इथे टेंटसाठी जागा शोधतोय मी. पुन्हा काळोख आहे, तेव्हा पोचल्यावर टेंट लागतो आपला. अभिवा तुम्हाला मग टाकायला काळोख होता, टॉर्च मारले, त्या टेंट लावून देत आहे. बघूया काय, फर्स्ट टाइम टेंट एक्सपिरियन्स, ते पण एवढं हाईटवर येऊन. एक टेंट आम्ही घेऊन आलो आहे 4 जणांचा, आणि एक टेंट इथे विकत घेतला आहे. तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे टेंट वगैरे नसेल, किंवा तुम्हाला एवढं कॅरी करायला नाही जमत असेल, तर मग तुम्ही इथे येऊन डायरेक्ट 500 रुपये काहीतरी टेंटचा चार्ज आहे एक रात्रीसाठी वाटतं. मग एक टेंट घेऊ शकता, किंवा किती जण त्या हिशोबाने मग तुम्ही कॉन्ट्रोल काढून इक्वली करू शकता. आणि तुम्हाला वाटतं म्हणजे हे खाली असं दगड आहे ना, मला वाटतं एकदम प्लेन जागा पाहिजे टेंट टाकायला, पण ते फोम शीट देतात टाकायला खाली. तर फोम शीटमुळे काय दगड वगैरे काय लागत नाही. ते थांबलं आहे, दादा आहे तिथे, त्यांचंच आहे हॉटेल वगैरे बाहेर, टेंट वगैरे इथे मस्त आहे, चूल बनवली. आणि सुंबडीवाली ठीक आहे, म्हणजे इथे शांतपणे द्यायचं आपला, तर काय खायचं पियचं आपल्या टेंटमध्ये जायचं. मॅगी आणलेली, मॅगी बनवली आहे, दादांच्या चुलीवर आगीचं कामच वाचलं. हे बघा सगळे जोडत आहेत, सरूभाईने बनवली आहे मॅगी. चला खाऊया. टेंट दाखवतो तुम्हाला, दोघांचे स्वेसिंग समोर केली आहे. ते तिघ जण आहे टेंटात. आणि इथे मी एक गोव्या आणि दीप आहे वाटतं, मी तिघच आहे. एक गोव्या जरा टॉर्च दाखव ना, दाखव आपला टेंट दाखव ना असं. The next day. आता मित्रांनो आंघोळ करायला आलोय,
ते बघा तिथे वरती होतो, तिथून आता इथे. आणि इथे सगळं आता असं बोलतात की मंदिरात पाया पडायला जायच्या आधी इथे स्नान करणं जरुरी आहे. फळ वगैरे करून झाली आहे, सगळे मस्त तयार झाले आहेत. सगळ्यांनी कपडे चेंज केले आहेत मस्त. खूप फ्रेश वाटतं, थंडी पण नाही वाजली. आंघोळ केल्यावर एकदम फ्रेश वाटतं. आता ही लाईन आहे पूर्ण, मंदिर तिथे मागे आहे. आम्ही लाईन लावायला जातोय. लाईन लावून मग दर्शन घेऊ. म्हणजे एकदम पीकवर जिकडून म्हणजे आपण वरती असतो आणि ढग खाली असतात तिथे वरती एकदम. आम्हाला जायला एवढं नाही. चावी लाव, चावी लाव ना, लाव. बघा चावी लावतोय सरू. त्याचं तोंड बघा. हां, आणि चोरायचे ते हे लोक बोलत आहेत. काकाला विचारा, तो व्हाईटवाला गॉगल किती रुपयाला भेटला ते घेणार जयू? किती? 100. हां 100. चल जयू 100 बोलतो. सर तू काय बोलतो? कितीला भेटेल गॉगल? हां 150. तुला काय वाटतं? हे गोव्या 200 बोलला. अबू 150. दीप तू? सागर तर घेणार नाही, सागरकडे गॉगल आहे. बघा कोण जिंकतं. हे ते जत्रा भरली आहे वगैरे सगळे. टायगर ग्रुपचे चैनी वगैरे पण आहेत. फुल मालामाल. 4 तोळ्याचे मंगळसूत्र पण आहे. कोण आहे हो काकी? गॉगल कसे? सगळे 100? हो. कोणताही घ्या. आणि 2-3 एक साथ घेतले तर? 2-3 एक साथ घेतले तर काय कमी करणार? ग्रुप आहे तिथे. ग्रुप आहे बोललो तिथे तो बघा. अहो पूर्ण ग्रुप आहे बोललो. सगळ्यांनी घेतले तर किती कमी करणार? 10 रुपये कमी. अरे काय भेटणार मला? त्यात काय भेटणार आहे त्याच्यातली गॉगलमध्ये? 10-20 रुपये भेटते बाई. वाजा आणायची डोक्यावर ठीक मला. आहे, बघूया. पाहिजे आलं पाहिजे. ठीक आहे, हा गॉगल चांगला वाटतं, हा एक घेऊया. सगळे चाले, सगळ्यांना आवडला आहे गॉगल माझा. मस्त काढला काका, ह्या लोकांना दिसला नव्हता आम्हाला. हां मस्त वाटतं. जय हा हवाला एक आहे तसाच, वेगळी शेड आहे. मी ट्राय करू पर्पल. जय तो पर्पल घालून तर बघ तू. जयो ए जयो, चॅम्पियनची टी शर्ट पण तोच कलर आहे. ट्राय करून बघ. वेगवेगळे. हा वाला दाखव, हा वाला. एक नंबर क्वालिटी. नाही म्हणजे गेल्या माझ्याकडून गोल्डन नको, सिल्वर. तुला पाहिजे? हां हे मस्त आहे, मस्त आहे. थोडं तर पूस बघा, पूस. टाटा पिन घेतला तर किती कमी? नाही तुला नाही नको. 80ला हा पहिला वाला दाखव. काय बोलतो? 80 प्रमाणे 240 होतात. 250 काय भेटणार? मी द्या. कुठे आले आणि जाम लागली 10 रुपये घ्यायची मागायची काय बोल. 270 होत आहेत. तिन्ही गॉगलचे 270 होतात. कडक कडक. थांब तुला दाखवतो. हे बघ, हे बघ जायो. चल फिक्स. अजून कोणाला घ्यायचं? माझा कसं वाटतं? हा कसा आहे? हां हां माझा चांगला आहे. तुला चांगला आहे. आणि मित्रांनो भोपू पण घेतलाय. नमः शिवाय. सदा शिवं भजाम्यहं, सदा शिवं भजाम्यहं. ॐ नमः शिवाय. सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूली धोरणी विधूसर. आता खाली जाऊन डायरेक्ट ब्लॉग चालू करतो. आता एंड करतो. हां आता उतरताना दाखवत नाही.
उतरताना फास्ट फास्ट उतरतो, पण एकदा तुम्ही हा व्ह्यू चेक करा बॅक. हे आता आम्ही हे टॉपच आहे अजून, आम्ही वरून अजून इथे टॉपवरून बॉटम झाला असतं, माझा रॉक बॉटम झाला असतं, आता पडलं असतं. आणि बघा इथून आता दरी आहे खाली, तेवढं आता उतरायचं आहे मला. आणि आता हे इथे पाठीमागे तर शॉर्टकट होता, इथे आम्ही आलो आणि इकडून आम्ही शॉर्टकटच्या रस्त्याने गेलेलो तिथून मधून. आणि आता इथून डायरेक्ट खाली स्ट्रेट रोडने खाली गेल्यावर दाखवतो तुम्हाला. चला. साई विठ्ठल न्यारा, साई विठ्ठल न्यारा, शिर्डी मेरा पंढरपूर, शिर्डी मेरा पंढरपूर, शिर्डी